CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली शहरातील प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 13च्या सीमेवरील परिसरात नालीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे। घरांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याला वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने घाण पाणी थेट रस्त्यावर येत असून नागरिकांना याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट काढावी लागत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे। पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्रित होऊन रस्त्यावर साचत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार होत असून दुर्गंधीचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे। रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातूनच नागरिकांना दररोज ये-जा करावी लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा धोका वाढत असताना या भागातील परिस्थिती नागरिकांसाठी चिंतेची ठरत आहे। या परिसरातील नागरिकांनी चिखली नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी नालीची व्यवस्था करावी, तसेच रस्त्यावर साचणाऱ्या घाण पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी केली आहे। पाण्याची तकलीफ आहे, आमच्या घरात पाणी घुसतो साहेब। जिकून तिकून पाणी गटारी काढल्या तर करून तिथं सोडून दिलं। नगरसेवकाकडे बी गेलो तर हो म्हणतो, नगरपालिकाकडे बी गेलो, साहेबाकडे बी गेलो, हो करू सगळं पाण्याचं डोबरं पण पाणी आमच्या घरात येतो, सगळे पाय आमचे खाजवतात, तरी आम्ही पाण्यात फिरतो, पण आमची एक बी गोष्ट कोणी ऐकत नाही। होले हो लावून देतात आणि निघून जातात। कोणी म्हणते 14 मध्ये आहे, कोणी म्हणते 12 मध्ये आहे। आम्ही कोणाला सांगायचं, कोणाची आम्ही फरियाद न्यायची कोणाकडे? हा, तुमची काय मागणी? आमचे आम्हाला गटार रोड आमचे बनवून द्यावा, बस ही गटारचं काम करून टाकाव। हा, काय त्रास आहे तुम्हाला? गेल्या 6 महिन्यापासून नालीचं काम अपूर्ण आहे, त्यामुळे ते पाणी गटर ओव्हरफ्लो होऊन पूर्ण गटाराचं पाणी आमच्या घरामध्ये गल्लीमध्ये साचून अजून आहे। ते प्रशासनाने काम पूर्ण करावे हीच आमची मागणी आहे। त्याच्यामुळे काय गटाराचं पाणी आमच्या घर परिसराच्या आसपास साचल्यामुळे विविध रोगांचा परिणाम आमच्यावर होत आहे। त्यामुळे आम्हाला एवढी कळकळी विनंती आहे की प्रशासनाने हा काम पूर्ण करून आणि जो रोडाचं काम आहे ते पूर्ण करून आम्हाला हे करावे, सहकार्य करावे। इथं नगरसेवकाला तुम्ही काय तक्रार दिली? हो, नगरसेवकांना आम्ही दिलेली आहे, नगरपालिकेमध्ये सीओ साहेबांना तक्रार दिलेली आहे। त्यांनी याची लवकर दखल घेऊन हे काम पूर्ण करावे हीच आमची अपेक्षा आहे। दरम्यान नागरिकांच्या या समस्येबाबत CCN न्यूजने नगरपालिकेचे आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली। यावेळी त्यांनी या समस्येची दखल घेत लवकरात लवकर समस्येचा निपटारा करण्यात येईल असे आश्वासन CCN न्यूजशी बोलताना दिले। आता नगरपालिका प्रशासन या समस्येवर किती तातडीने उपाययोजना करते आणि प्रभाग क्रमांक 12 व 13च्या सीमेवरील नागरिकांची घाण पाण्यातून होणारी वाटचाल कधी थांबते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रभाग क्रमांक 13चा नगरसेवक विष्णू जोगदंडे आणि तथा आरोग्य सभापती मी माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये सद मस्के रोड वरील मतदारांशी या ठिकाणी काही हितगुज करतोय। पावसाळी पूर्वीचे जे काही कामं या भागामध्ये आम्ही केलेले आहेत, जे काही उर्वरित जे कामं आहेत ते या ठिकाणी मी पाहणी करतोय आणि त्या कामांना सुद्धा लवकरात लवकर गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे। या ठिकाणी आमच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी त्यांच्या निधीतून एक चांगला मोठा रोड या ठिकाणी या नागरिकांसाठी दिलेला आहे। तसेच या चिखली नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय पंडितदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये या ठिकाणी हे कामं करतोय। तर संपूर्ण चिखली शहरातील नाले सफाई मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय, कारण निसर्ग आहे, ज्या ज्या ठिकाणी जर पाणी कमी अधिक नालीमध्ये साचत असेल तर त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने आम्ही त्या ठिकाणी आमचे कर्मचारी लावून ते काम पूर्ण करतोय। तर या ठिकाणी काही पालकांच्या व काही नागरिकांच्या या ठिकाणी आम्ही प्रतिक्रिया सुद्धा घेतलेल्या आहेत। तर ते या कामावरती अतिशय समाधानी आहेत। जे काही उर्वरित जे कामं आहेत ते लवकरच त्या कामांना आम्ही गती देऊ हेच या ठिकाणी या सर्व मतदारांना मी आश्वासन नव्हे तर वचन या ठिकाणी देतोय। आणि आदरणीय श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात तसेच नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांच्या नेतृत्वात आम्ही ह्या प्रभाग क्रमांक 13च्या कामांना गती देत आहोत।
धन्यवाद. CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.